किल्ले शिवनेरी गडावर आज शिवजयंतीचा मोठा उत्साह आहे। जुन्नर परिसरातलं सगळं वातावरण संपूर्ण शिवमय झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत बाल शिवाजी महाराजांचा पाळणा जोजवण्यात आला। दरम्यान शिवरायांचे गड किल्ले हे मंदिरापेक्षा सुद्धा मोठे असून त्यांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे। या दृष्टीने सातत्याने आपण काम करतोय, त्यातल्या अडचणी आपण दूर करतोय। स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेले आहेत। शिवनेरीचं रूप आपण पाहतोय, याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतोय। मला सांगताना आनंद वाटतो, आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही। गडकोट किल्ले, जुनी मंदिरे जतन आणि संवर्धन सुरू केले आणि म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना, पर्यटकांना सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी पर्यटनाला देखील उद्योगाचा दर्जा दिलाय। मी कालच उद्योग मंत्री आणि पर्यटन मंत्र्यांना सांगितलं की आपली एक टीम तयार करा आणि एक गडकोट किल्ल्याचं सर्किट तयार करा आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी द्या। मुख्यमंत्र्यांनी सांगितले, अजितदादांनी सांगितले, सगळी तुमची कामं इथं होतील, कमी काही पडणार नाही, कारण ही शिवनेरी आहे, इथं कुठेही काही कमी पडता कामा नये, ही शासनाची जबाबदारी आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक सर्वसामान्यांचं सरकार, एक सुवर्णयुग आल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रातले गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थानं दौलत आहे आणि हे गड किल्ले आपले शक्तिस्थान आहेत, स्फूर्तिस्थान आहेत आणि त्यामुळे या गड किल्ल्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न चालू आहेत। जन्मभूमी शिवनेरीच्या जतन संवर्धनासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, येताना आम्ही चौघही हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत की या संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता आपल्याला भासू द्यायची नाही। हा देखील शब्द मी राज्याचा अर्थमंत्री यांना, त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।